आपल्या राज्यामध्ये मागच्या 4 दिवसापासून जे मुंबईला मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांच्या पुढाकारातून जे आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगानं आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या मागणीमुळं ओबीसीचं आरक्षण कुठेतरी दूर घेतलं जाईल का बाबा, कमी करण्यात येईल का बाबा, या अनुषंगानं नागपूरमध्ये देखील त्या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे. ह्याच निमित्तानं मी सरकारची भूमिका ह्या ठिकाणी मांडण्याकरता आपल्या समोर उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी आदरणीय रामदाजी तळस आहे, आमचे कृष्णाभाऊ खोपडे आहे, सन्माननीय मेंढे साहेब आहेत, प्रतापदादा आहेत, प्रवीण भाऊ आहे, आदरणीय समीर भाऊ मेघे आहेत, इकडे आमचे सुधाकर भाऊ पोळे आहेत, आमचे मान्यवर काही पदाधिकारी देखील आहेत. उद्देश एवढाच आहे फक्त की मागच्या 4 दिवसापासून आणि मागे मी स्वतः देखील 4 दिवसापासून, आता मी थेट मुंबईवरूनच आलो, 4 दिवसापासून मी मुंबईला होतो आणि मराठा समाजाच्या मागण्यांकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. हे होत असताना त्याचा मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर काही त्या ठिकाणी परिणाम होतो आहे का? अनेक नोकरदार वर्ग मुंबईमध्ये आपण बघतो की जो सर्वसामान्य माणूस आहे, अनेक विद्यार्थी, त्यांच्या शाळा, त्यांचे महाविद्यालय, आमच्या अनेक भगिनी ज्या रोज जाणं येणं करतात. त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं माननीय मनोज जरांगे पाटलांना विनंती करतो की सरकार निश्चितपणे हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्याकरिता सकारात्मक आहे. आपण जर बघितलं की 2014 पासून जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी मराठा समाजाकरता अनेक नवीन योजना त्या ठिकाणी तयार केल्या. मराठा समाजाकरता आरक्षण देखील त्या ठिकाणी तयार केलं. आज आपण बघतोय की 10% आरक्षण त्या ठिकाणी आहे. मधातल्या काळामध्ये राज्य सरकार 2-2.5 वर्ष दुसरं होतं. त्यांनी न्यायालयामध्ये योग्य भूमिका न मांडल्यामुळे न्यायालयात ते आरक्षण टिकू शकलं नाही. परंतु हे होत असताना दुसऱ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा इतर कुठल्या योजना असो, ह्या माध्यमातून मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या संधी, व्यवसायाच्या संधी, वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम ह्या माध्यमातून मराठा समाजाच्या उत्थानाकरता अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले. ओबीसीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण बघितलं तर ओबीसीचं स्वतंत्र असं मंत्रालय आपल्या राज्यामध्ये अस्तित्वातच नव्हतं. याच्याकरता देखील आदरणीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी केली आणि वेगवेगळ्या योजना ओबीसीच्या विद्यार्थ्यांकरिता देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या. अशा वेळेस इतकं मोठं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईत सुरू असताना साहजिकच ओबीसी बांधवांना, त्या ठिकाणी भगिनींना, ओबीसी समाजातल्या लोकांना एक धास्ती वाटणं साहजिक आहे की आपलं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, ह्याबद्दल सरकार ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याच्याकरता प्रयत्न करीत आहेत. आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात जी उपसमिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे, याच्या वारंवार रोज बैठका, त्याचबरोबर शिष्टमंडळासोबत चर्चा देखील चालू आहे आणि निश्चितपणे त्यातून काहीतरी सकारात्मक तोडगा त्या ठिकाणी निघेल.